सोलापुरात मेडिकेअर ब्लड बँकवाल्यांनी बेधडकपणे रस्त्यावर सोडले रक्ताचे पाणी। आज सोलापूर शहरात राष्ट्रीय काँग्रेस भवन शेजारच्या मेडिकेअर ब्लड बँकवाल्यांनी शहरातील नागरिकांनी दान केलेले रक्त रस्त्यावर सोडले। सध्या नवरात्र उत्सव असून झेडपी चौकात देवीच्या मंडपातून या रक्ताचे पाणी व त्याच्या वासाची दुर्गंधी वास मारत सुमारे 1 ते 2 तास वाहत होते। यामुळे चौकातील लोक भयभीत झाले होते, तर रस्त्यावर ये-जा करणारे लोकही नाक झाकून जात होते। या संबंधी बँकेत जाऊन काही पत्रकार व नागरिक विचारले असता आम्ही फक्त रक्ताची पिशवी धुत आहे आणि आम्ही ते रक्ताचे पाणी गटारीत सोडलं, जर रस्त्यावर गेलं तर आम्ही काय करणार, असे आडमुठे उत्तर तेथील कर्मचाऱ्यांनी दिले। मात्र काही वेळाने मेडिकेअर ब्लड बँकेच्या डॉक्टर शेरला यांनी स्वतः येऊन गटारीचे झाकण उघडून पाणी मारून केमिकल पाणी टाकून वास बंद केला। याआधी याच बँकेतून प्लाझ्मा पिशवी बेकायदेशीर छोट्या हत्तीगाडीतून चोरून नेताना 7 रस्त्यावर काही सामाजिक कार्यकर्ते पकडून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याची चौकशी अन्न औषध प्रशासन अधिकारी व मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने मॅडम यांनी केले होते। मात्र याचा फारसं काही फरक पडला असे वाटत नाही। उलट या बँकेतील डॉक्टर व कर्मचारी यांना एवढं मोठं धाडस कोठून आले व कसे, सध्या वास्तविक पाहता संबंधित प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते। अशा अनेक प्रकारची चर्चा झेडपी चौकात नागरिकांमध्ये सुरू होते।